हत्ती आणि कुत्र्याची मैत्री खूप पूर्वीची गोष्ट आहे. काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे. त्याच्याकडे एक देखणा, बलवान आणि शहाणा हत्ती होता. तो राजाचा लाडका होता. माहूत त्या हत्तीची प्रेमानं देखभाल करीत असे. तो त्याला आपल्या लेकरासारखं जपत असे. माहूत रोज सकाळी हत्तीला अंघोळ घाली, त्याच्या अंगावर पाणी शिंपडून स्वच्छ घासून काढी आणि मग त्याला खायला देई. माहूताचा कुत्रा पण रोज तिथे येत असे. तो चंचल, गोड आणि हुशार होता. हत्ती आणि कुत्रा रोज एकत्रच जेवायचे. थोड्याच दिवसांत हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली. हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पाहायचा. कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही. कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा. तो कधी त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा तर कधी त्याच्या पाठीवर बसून इकडून तिकडे फिरायचा. हत्तीही त्याला जपून खेळवायचा. दोघांची मैत्री पाहून माहूत आणि राजवाड्यातील लोकांना फार आनंद वाटायचा. एक दिवस माहूताला पैशाची फार गरज होती. घरात अचानक संकट आलं होता, म्हणून त्यानं आपला कुत्रा विकून टाकला. कुत्र्याला खूप वाईट वाटलं, पण तो बिचारा काय करणार. मुकाट्यानं आपल्या नव्या घरी निघून गेला. जाताना त्याने एकदा मागे वळून हत्तीकडे पाहिलं, जणू काही निरोप देत होता. आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागलं. तो दिवसभर कुत्र्याची वाट पाहत राहिला. त्यानं खाणं पिणं सोडून दिलं, अंघोळीलाही जाईना. दिवसभर नुसताच बसून राहू लागला. त्याच्या डोळ्यांत उदासी दिसू लागली. माहूत कितीही समजावू लागला तरी हत्ती काही ऐकेना. हत्ती काही खातपीत नसल्याची बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाला फार काळजी वाटली. राजानं हत्तीची विचारपूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवले. मंत्री ज्ञानी आणि चतुर होता. हत्तीजवळ जाऊन मंत्र्यानं त्याची तपासणी केली. हत्तीला काहीच आजार नव्हता. त्यानं हत्तीच्या डोळ्यांत पाहिलं तर त्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. मंत्र्यानं विचार केला की ह्याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार. मंत्र्यानं आसपासच्या लोकांकडेही चौकशी केली. लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखानेच हत्ती उदास आहे. कुत्रा गेला त्या दिवसापासूनच त्यानं खाणं पिणं सोडले आहे. ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली. राजा हत्तीवर फार प्रेम करीत असे. राजानं लगेच ढोल वाजवून दवंडी पिटवली की ज्याच्याकडे माहूताचा कुत्रा असेल त्यानं त्याला लगेच सोडून द्यावं. राजाची आज्ञा संपूर्ण शहरभर पसरली. ज्यानं माहूताकडून कुत्रा विकत घेतला होता त्यानं पण ही दवंडी ऐकली. त्याला कळलं की हा कुत्रा आणि हत्ती एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. मग काय, राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्यानं कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली. कुत्रा उड्या मारत धावत पळत हत्तीकडे गेला. हत्ती दुरूनच त्याला पाहत होता. कुत्रा जवळ येताच हत्ती आनंदाने सोंड उंचावून आवाज काढू लागला. दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खुश झाले. हत्तीनं आपल्या सोंडेनं कुत्र्याला अलगद उचललं आणि आपल्या डोक्यावरच बसवलं. त्याच्या डोळ्यातून आनंदानं अश्रू वाहू लागले. कुत्राही त्याच्या गालावर प्रेमानं चाटू लागला. सगळे लोक हे दृश्य पाहून भावूक झाले. माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणं घेऊन आला. हत्तीनं पहिल्यांदा कुत्र्याला भरवलं आणि मगच आपण खाल्लं. त्या दिवसापासून दोघे पुन्हा आनंदानं राहू लागले. राजानं माहूताला समज दिली की मैत्रीची किंमत पैशांपेक्षा मोठी असते. माहूतालाही आपली चूक उमगली. त्यानं पुन्हा कधीही पैशासाठी मित्र वेगळे करणार नाही अशी शपथ घेतली. तात्पर्य, खरी मैत्री ही निस्वार्थी आणि अमूल्य असते. प्रेम आणि आपुलकी यांच्यासमोर पैसा काहीच नाही.